परायणं विनायकं वन्दे भवन्दमुक्तैः रङ्गनाथं गिरिराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेशदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तवेदान्तवरिष्ठं श्री रंगनाथ महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जय, पुण्यनाथ भगवान की जय, सब साधु संतन की जय, बजरंग की जय। गुरुनाथ सिंहनाथ में अपराधी जाओ, में अपराधी जाओ। ज्ञानेश्वरी आत्मचिंतन आणि अध्याय 18वा. 18 अध्यायामध्ये भगवंत ज्ञानोबरायांचं जे विचाराद्वारे आत्मदर्शन घडून देण्याची एक जी स्थिती ती आत्मसिद्धी आहे. त्या आत्मसिद्धीच्या द्वारे बुद्धी भगवंताला प्राप्त होती आणि देहाची अनुभूती बंद होती. त्याला म्हणायचं अज्ञानाची निवृत्ती होती आणि भगवंताची प्रतीती आत्मसिद्धी ऐक्य होतं बुद्धीचं आणि परमात्म्याचं, जे की आपण कधी साधलेच नाही. तिला तो कळालाच नाही. बुद्धीला नाम जीवाला न म्हणता करणारा कोण नाही कळाला? परमात्मा. मग काय कळाला? बुद्धीला कोण कळालं? बुद्धीला अनात्मा कळाला, बुद्धीला विषय कळाले, बुद्धीला भोग कळाला आणि बुद्धीला देह कळाला. मग या कळण्याला अनर्थ मिळाला. साधूच्या संगतीमध्ये देह नाहीये, दिसून तो भ्रम आहे हे कळालं. संसाराच्या संगतीमध्ये दृश्य आवडला. जिथं सुख नाही तिथं मन वेडं झालं. दुःखाला सुख मानलं, हे संसाराकडून घेतलं मनानं. तिथंच ते रमलं संसारात, देहात. का रमलं माहित नाही, पण रमलं कुठं? दृश्यात. नाना पदार्थ दाखवले वृत्तीनं. वृत्ती तिथं गेली. अहो म्यूट पहा. काय कळतं आणि काय कळू नये? कुठं कळतं? ज्या पदार्थातून दुःख मिळतं ते कळतं. ज्या संबंधातून मन ईश्वराकडे जात नाही ते कळतं. जो संबंध अधोगतीला प्राप्त होतो ते कळतं. जी वृत्ती दृश्याला आहे म्हणती ते कळतं. भ्रमात वृत्ती ईश्वरात नाही, देहात वृत्ती स्वरूपात नाही. मग वृत्तीला पलटायचं तर कसं? बुद्धीला बाद करायचा तो कसा? व्यवहार ढंग टाकायचा तो कसा? आणि मी कोण कळून घ्यायचं ते कसं? मी देह नाही हे सांगितलं शब्दानं, ऐकलं कानानं, निश्चय झालं नाही मनानं, निश्चय केलं नाही मनानं. ऐकतो मन ऐकत असतं, बुद्धीला कळत पण असतं, पण निश्चय होत नसतो. का? अधिकार कमी असतो, श्रवण कमी असतं, बुद्धिमांद्य असतं आणि वैराग्य नसतं, विवेकाचा तर पत्ताच नसतो. म्हणून आपण श्रवणाच्या माध्यमातून त्याला परिपूर्ण करायला, विवेकाला जागृत करायला आणि अधिकाराला उंच न्यायला, श्रवणाला आत ठेवायला आणि अज्ञानाला बाहेर फेकायला, त्याला म्हणतात श्रवण भक्ती. याच्यातून हे साधलं जातं की बुद्धीला परमेश्वराचं नातं पूर्ण होतं, ती तिकडे जाते.
ईश्वराकडे, देहाकडे नाही. देहाचा संबंध पण नाही, व्यवहार होईल पण संबंध नाही. जसं शेजारी जातो आपण जेवायला, पुन्हा घरी येतो, गप्पा मारतो, पुन्हा घरी येतो, काहीतरी विचारतो, पुन्हा घरी येतो. तसं वृत्ती व्यवहार करतील, पुन्हा आत्मस्वरूपाच्या घरी येते. हो माऊली, किती छान. खरंच आपण आपल्या घरीच येतो, जसं वृत्ती आपल्या स्वरूपाच्याच घरात येते. अगदी ती बुद्धी आपल्या आपल्या घरात येते. देहाच्या दारात जात नाही विषयाची भीक मागायला, खोट्या जगाला बघायला, वृत्तीमध्ये विकार करायला. ती राहत नाही देहाकडे, नाही राहत. तिला साधू राहू देत नाही, तिचा अधिकार वृत्तीला देहाकडे जाऊ देत नाही, तिच्या श्रवणतेला भगवंतापासून दूर होऊ देत नाही. त्याला म्हणतात आत्मसिद्धी. आणि त्याच्या अत्यंत श्लोक आता तुम्हाला पूर्व भाग सांगितला. आज तो श्लोक आहे, समसिद्धी लभते नरहा. कुणाला लागते? कोणता नर असा आहे की जो नारायण बनायला तयार आहे? सुंदर आहे आमची ज्ञानेश्वरी, फार छान आहे, पण लाभ घेत नाही आपण. कारण आपल्याला लोभ आहे म्हणून लाभ नाहीये. देहाचा लोभ आहे, मरणारे नश्वर पदार्थाचा, म्हणून लाभ नाही मिळत. आत्मलाभ नाही होत. थोडं समजून घ्या की वैराग्य किती कामाचं आहे, विवेक किती छान आहे. मी तर भगवान आहे, मग मला देहाचं का भान आहे? साधी समीकरण आहे, साध, पण अवघड केलंय आपण त्याला. लोक वेदांताला घाबरतात. का घाबरतात माहित नाही, त्याला दुसरी भाषा येत नाही, खरंच घाबरतात. आणि तिकडे जात नाही त्याच्या वाट्याला. बाकीची बडबड 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 असते बहिरंगाची. हे गोष्टी त्या गोष्टी त्या गोष्टी. गोष्टी बंद कर, हा बंद कर तुझ्या गोष्टी पांचट. अध्यात्म सुरू कर, साधकाला सिद्ध कर. आत्मसिद्धी पाहिजे ना आम्हाला, गीता पाहिजे ना आम्हाला, आमच्या जीवनाचं सार्थकता पाहिजे आम्हाला. आम्ही कोण कळायला पाहिजे, म्हणून आम्हाला कोण कळायला अध्यात्म आहे, गोष्टी नाही. मी तर हे सांगितलं ते सांगितलं ते सांगितलं कंटाळायचं ते ऐकून. तुम्हाला कसं येत नाही माहित नाही, कारण तसाच अधिकार असतो ना, सेम टू सेम. म्हणून अध्यात्माचा लाभ घेण्यासाठी, आत्मविचारासाठी श्रवण भक्ती वेदाची करावी लागते, साधूची संगती धरावी लागते, आणि अज्ञानाची समाप्ती व्हावी लागते. तर तो तरला, नाही तर नाही. त्याच्या अनुभूती तशीच कायम नाही. जन्म आणि मृत्यू, जाणं आणि येणं, कर्म आणि पुण्य, मी आणि माझं, ही साखळी चालूच आहे. कर्म करायचं, पुण्य करायचं, मी आणि माझं बुद्धीने धरायचं. पुण्य उत्पन्न होऊन पुन्हा भोगाला यायचं, पुन्हा भोगाला येऊन पुन्हा पाप पुण्यच करायचं, पुन्हा त्यासाठी भोगाला यायचंच. सांगा हे कवर करायचं. आणि हे बहिरंगाने संपत नाही. लिहून ठेवायचं, लिहून. बहिरंगाने अंतःकरण शुद्धी, बहिरंगाने अंतःकरण पावित्र्य, पण अंतःकरणाचा बाध बहिरंगानं शक्यच नाही होणार. गोष्टी म्हणजे बहिरंग असते, कथा म्हणजे बहिरंग असते, पाठ म्हणजे अंतरंग असते. मला कळत नाही किती सांगा. हे खरं बोलण्यापेक्षा छाती लागते हिंमत. कमून घ्यायचं, कुठे घ्यायचं का? परमार्थात भेट संसारात भेटतो आम्ही. राक्षस लोकाला, तमगुणी लोकाला आहे, एडपट लोकाला, इथं पण मिळायचं का? मग कुठं खरं कुठं कळणार? म्हणून
आत्मसिद्धी काय आहे हे बघू आपण. अंतरंग परमार्थामध्ये प्रवेश करते बुद्धी आणि आत्मस्वरूपाला प्राप्त होती बुद्धी आणि तो मी आहे असं होती हातात सिद्धी. कळालं की नाही? अंतरंग नाही कळत मला काय आपल्या आत्मसिद्धीकडे आणि पाठाकडे. पाठ म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचं निरूपण, वेदाचं निरूपण, अध्यात्मशास्त्राचं निरूपण. ज्या ठिकाणी आवरण नष्ट करायचं आणि बुद्धीला ब्रह्म करायचं, जगताला बात करायचं, वृत्तीला राम करायचं आणि स्वरूपाला प्रगट करायचं, आत्मचिंतन. साष्टांग दंडवत माऊली. हरी वासुदेव हरी. काय समोरचं सांगतात ते बी समजत नाही. वेद सांगितला, अगं बहिरंग बोललं किती आणि वेद म्हणते होय एवढा सोडा. कशाला मी वेदांत म्हणायचं होय? नाही, ज्या ठिकाणी जीवाशिवाचं मिलन होतं, ज्या ठिकाणी अज्ञान भस्म होतं, ज्या ठिकाणी दृश्याचा वाद होतो आणि ज्या ठिकाणी अबाधित परमात्मा प्रगट होतो, ती वाणी म्हणजे वेद, तो बोध म्हणजे ब्रह्मवेत्ता आणि हे कळणं म्हणजे आत्मसिद्धी. आया समज मी? सुंदर, एकदम मस्त. खूप छान. काही बोलते की वेदांत, कशाला वेदांत बोलते होय? टवळे तुला बसकारी. चला चला 18वा 984 होवी माऊली. 984. पण श्लोक लागलाय 85च्या अगोदर. एक उभी राहिली का आपली? हो माऊली. एक मिनिट. 983 आणि 984. आली होळी. एक मिनिट. श्री गुरुकृपा लब्धी काळी पावे. श्री गुरुकृपा लब्धी काळी पावे. सिद्धी कधी प्राप्त होती? श्री गुरुनं कृपा केली, श्रवणाची सुरुवात झाली, अध्यात्माचा लाभ झाला आणि मनाचं अज्ञान गेलं, तेव्हा सिद्धी प्राप्त होते. मग श्रीगुरु भेटणं आवश्यक आहे, एवढं कळावं. श्रीगुरु म्हणजे ज्ञानाची दीक्षा देणारे, कानाची नाही, कानाची नाही, ज्ञानाची. कानाची हा कुल परंपरेतला गुरु मंत्र आहे आणि ज्ञान देणारा, दीक्षा देणारा हा आत्मसिद्धी देणारा गुरु आहे. म्हणून कान गुरु वेगळा, मोक्ष गुरु वेगळा, दोन्ही एक करू नका. घंटाळा होईल घंटाळा. कान मंत्र हा परंपरेतून असतो आणि ज्ञान दीक्षा ही ब्रह्मवेत्यातून असते. समझ लेने की बात है ये, नहीं समजता आपको? हो माऊली. नाही कळत हो. सिद्धी प्राप्ती तथा ब्रह्म. सिद्धी प्राप्ती तथा ब्रह्म. काय सिद्ध करायचं, काय प्राप्त करायचं? विषय पुण्य नाही, भगवंताला प्राप्त करायचं. म्हणजे तो कसा, तो कुठे, त्याचा अंतर का, त्याचा भेद का, त्याच्यापासून आम्ही दूर का, देहाच्या जवळ का, बुद्धीचा देहाचा संबंध का, बुद्धी देहापाशी का आणि बुद्धी ईश्वरापाशी जात नाही का, असे नाना प्रश्न उद्भूत होतात बाबा. खूप प्रश्न उद्भूत होतात. आणि माऊली सांगतात, आम्ही बोलतो, आम्ही म्हणजे वाणी त्यांचीच आहे. तिथं आम्ही तुम्ही सगळं गेलं पाण्यात. तिथं आम्ही नाही तुम्ही नाही, फक्त तो आहे. कशाचे आम्ही मामी कोणीच नाही. माऊलींची भाषा आहे, माऊलीला सांगावं लागते. माऊलींचा बोधे ते उदायला येतात. कारण साधी नाही ज्ञानेश्वरी, सोपी नाही. समजलं नका, हलक्यात घेऊ नका. हा आत्मसिद्धी म्हणजे काय? संतांच्या संगतीमध्ये महावाक्याचा श्रवणाचा लाभ ज्या अंतःकरणाला घडला, ते अंतःकरण बिघडून जातं, देहभाव भस्म होतो.
आत्माराम हे भगवंत प्रगट होतो आणि जगताचा बाध होतो, भ्रमाचा नाश होतो, अज्ञानाचा विलय होतो आणि मी तो आहे असा निश्चय होतो. मी तो म्हणजे परमात्मा, हा अनात्मा. अनात्म्याशी संबंध करणारी बुद्धी तात्काळ देहाला सोडून देती आणि भगवंतात समरस होती. ही ज्ञानाची रीती, ही आत्मसिद्धी. साष्टांग हे दंडवत. उत्तर आहे तुमचा. 18 अध्यायाचा सार आहे ही वाक्य. समजत नाही सांगावं लागते. माय कशी ते सांग, माईला सांगू नये, पोरानं ओळखावं सांगायचं. मी अशी मी नाही, त्याला कळावं तिच्यामुळे मी आहे, तसं बुद्धीला कळावं तोच मी आहे. सुंदर हेच कळावं आणि यासाठी श्रवण. याच्या बाकीचा रटपा करायचा नाही. आता आत्मसिद्धी परम टोक आहे. 18वा अध्याय. आता मोक्ष आहे. बुद्धी साक्षीत आहे, साक्षीभाव तयार होते. इथं नाना रूपाने भगवंत सांगतात. एक साक्षीभाव असतो, एक जीवभाव असतो. जीवभावामध्ये अज्ञान असतो, साक्षीभावामध्ये ब्रह्मभाव असतो. ब्रह्मभावामध्ये जगताचा बाध असतो आणि जीवभावामध्ये देहाचा संबंध असतो. देहाच्या संबंधामध्ये वृत्तीचा विकार असतो. वृत्तीच्या विकारामध्ये मनामध्ये हक्कार असतो. हक्कारामध्ये सुख दुःख असतात आणि सुख दुःखामध्ये मी कोणची ओळख नसते. जगताचा संबंध असतो, विषयाचं प्रेम असतं आणि देहाची ओळख असते. परमात्म्याची ओळख नसती. परमात्म्याची ओळख. त्याची पूजा केली म्हणजे ओळख झाली का? त्याला बघितलं म्हणजे ओळख झाली का? त्याचं नाम घेतलं म्हणजे ओळख झाली का? किती वेळ आहे म्हणा, किती भ्रम आहे. नामरूपाच्या पलीकडे तो. नंतर आकार न रूप न स्वरूप काहीच नाही. तो तुमच्या जवळ आहे पण त्याची ओळख नाही. तो नामरूपात आलाय. आरती ओवाळायला आकार घेतलाय, नैवेद्य खायला तुमच्या श्रद्धेला तो तयार झालाय. तो तसा नाही. हो माऊली, खरंय तसा माऊली. नाहीच आहे तो. नाही, नाही भक्तीसाठी प्रगट झालाय. हा, कारण भक्ती करून त्याला ओळखावं लागतं. आधी ओळखता येत नसतं. आधी पण भक्ती आहे, नंतर पण भक्ती आहे. ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञान गळून गावा गोविंदगा, आनंदाचा डोही आनंद गा. आणि त्याला न जाणता पण भक्ती आहे. त्याच्यामध्ये अंतर्ठीन भक्ती आहे. नामदेवराय प्रमाण दिलं त्यांना आपल्यासाठी, जिवंत प्रमाण आहे. म्हणून ओळख ही महत्वाची आहे. श्रद्धा ही भक्तीची आहे आणि ओळख ही ज्ञानाची आहे आणि सिद्धी ही सद्गुरु सोबत असलेल्या महावाक्याची आहे. आत्मसिद्धी ज्ञानानं होती. ही ज्ञान भक्ती आहे, ही अभेद भक्ती आहे आणि ती भेद भक्ती आहे. भेद म्हणजे त्याच्यात तू आणि मी, आणि अभेद म्हणजे तोच मी. याच्यावर समजून घ्या. आता तुम्हाला जर बुद्धी असेल तर बघा, याचा विस्तार करायला मला वेळ नाही. तो आणि मी ही भेद आणि तोच मी अभेद. मग तो मी कधी वाटत, कधी कळतो तो? जेव्हा श्रवण भक्ती झाल्यावर, अज्ञान नष्ट केल्यावर, आवरण काढल्यावर परमात्मा प्रगट होतो आणि बुद्धी त्याला आलिंगन देते. आत जाते, स्थूल देहाला ओलांडते, सूक्ष्म देहाला बाधित करते आणि वृत्ती भगवंतापाशी जाऊन थांबती आणि त्यामुळे त्याची एकता सद्गुरूच्या हाताने होती. बोधाना आणि माती कळलं नवळलं. किती सूक्ष्मता आहे. सोपं आहे का हे? हे कळून देणारे गुरु आहे का? ईश्वर नाही. माती कळलं काय? तो श्रेष्ठ आम्ही नाही म्हणत नाही, पण सोन्यामध्ये जेव्हा हिरा बसतो तर सोन्यापेक्षा हिरा महाग किमतीचा असतो. हिऱ्याची सोन्याची किंमत सारखी नाही, दोन्ही श्रेष्ठ आहे. सेम आहेत का? नाही माऊली. नाही. मग हे कळू द्या, हे कळा ना.
कळून घे नाही. तो उपाधी काय आहे आणि ज्ञानी उपाधी रहित आहे. सांगून पण सांगायची वेळी तुम्हाला, कारण समजत नाही म्हणून बोलावं लागतं. आणि हे चुकीचं नाहीये. कुणाला कळेल ना तर ना कळेल तर तुमच्या बुद्धीचा भाग आहे. पण हे सत्य किंवा असत्य आहे. तो ईश्वर उपाधीने बांधलेला आहे आणि त्याने उपाधीने झालेला आहे. चिन्मात्र आवाज सगळ्याचा पर्याय येतो. त्याच्या सत्तेत जगत नाही आणि ह्याला जगता वाचून व्यवहार नाही. तो नित्यमुक्त आहे बाबा, त्याचं काय हे नाही, त्याला काय देण्याची नाही. पण व्यवहार जगताचा आहे. हा संबंध ईश्वराला मायेचा आहे, मायेतून आलाय तो. आणि आमचा संबंध भगवंता परब्रह्माचा आहे. परब्रह्माला उपाधी नाहीये आणि भगवंताला माये वाचून प्रगट होता नाहीये. हे तुम्हाला कळत नाहीये. साष्टांग दंडवत. खूप सुंदर आले माऊली. खूप सूक्ष्म बोलले आज. बोले माहित नाही पण बोला. पळो या ना पळो, कोणाला पटो या ना पटो. अधिकार कमी लोकांना पटत नाही. न पटा ना, आम्हाला काय करायचं. कळतं माऊली, एवढं छान सांगता तुम्ही, छान कळतं. मान्य करत नाहीत ना. काय का की आत्मसाक्षात्कार, ह्याच्यामुळे मला बोलावं लागलं. मी रोज विषय नाही काढला आणि कधी विषय आला पण नाही आपल्या श्रवणामध्ये. आत्मसिद्धी म्हणजे काय, अंधेर बुद्धी म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, जगत म्हणजे काय, जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, माया म्हणजे काय, मी म्हणजे काय, तू म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, हे आपल्याला कळावंच लागतं. मी म्हणजे ब्रह्मास्मी, मी देह नाही. तो म्हणजे परमात्मा भगवंत. पण कोणता? एक साकार एक निराकार. एक दिसतो आणि एक असतो. दिसतो हा त्रिपुटी ना, आणि असतो हा त्रिपुटी वाचून लावा संगती. चुकलं का? नाही माऊली, साष्टांग दंडवत. नाही, बरोबर अगदी बरोबर आहे. दिसतो तो त्रिपुटीच्या संबंधानं आणि असतो तो त्रिपुटीच्या बाधानं. जेव्हा त्रिपुटीचा बाध होतो तो प्रगट होतो आणि अंतःकरणात असलेल्या मनाचा आणि भगवंताचा ऐक्याचा लाभ होतो. तो ज्ञान सिद्धी, आत्मसिद्धी. महावाक्याचा बोध जेव्हा सद्गुरूच्या मुखातून ह्या कानाच्या द्वारातून आत येतो, इथं आत्मा असतो. इथून इथं अंतर फार कमी आहे. कानाचं आणि हृदयाचं फार अंतर कमी आहे. समजून घ्यायची बात आहे. इथून महावाक्याचा बोध आत जातो आणि ते श्रवण इथं जाऊन ते अज्ञान भस्म होतं आणि भगवंताचं आवरण नष्ट होतं. अज्ञान आणि वृत्ती सरळ बुद्धी जेव्हा भगवंत तिथं आवरणाच्या रहित होतो तेव्हा तो प्रगट असतो. पण तेव्हा बुद्धी सरळ आत जाती महावाक्य घेऊन. तर गुरुनं अज्ञान समाप्त केलं असतं श्रवणाच्या माध्यमातून, बोधाच्या शक्तीतून, ओवीच्या भक्तीतून, वेदाच्या स्थानातून, बोधातून यावरून संपलेलं असतं. परमात्मा प्रगटलेला असतो आणि महावाक्याचा बोध घेऊन बुद्धी आत गेलेली असती. जी वृत्तीच्या द्वारे बाहेर आलेली असती, सन्मुख संतांच्या बसलेली असती आणि त्यांच्याद्वारे श्रवण घेत घेत ती आत गेलेली असती. आणि आत जाताना आवरण रहित परमात्म्याशी ती आलिंगन देती. तेव्हा तिथं ती एकरूप होती. त्याला म्हणतात ज्ञानाची रीती, आत्मसिद्धी. साष्टांग दंडवत माऊली, खूप सुंदर. इथं सांगितलंय की बुद्धीचा, जीवात्म्याचा आणि परमात्म्याचा संयोग, एकता. जसं ह्याच्या पुढे उदाहरण दिले माऊलीने, ऐका आता. नवाचं सांगते. ह्या आत्मसिद्धीमध्ये काय अवस्था होती. जर पाण्यामध्ये मिठाचा खडा पडला तर मिठाचा खडा पाणी रूप होतो, तो बाहेर येत नाही. त्याचा कण नकण विघरतो. तसं चारुवृत्त्या अंतःकरण विघरतं. परमात्म्यात एक होतं आणि तो मिळाय अनुभव येतो. मिठाचा खडा जातो, पाणी खरट होतं, बुद्धी आत जाती, सुखरूप होती, आनंदरूप होती. साष्टांग दंडवत माऊली. आत्मसिद्धी
आत्मशुद्धी सांगायची माऊलींना. दंडवत माऊली, अष्टांग दंडवत माऊली. आता पुढचं वाक्य श्लोक यावर आपण. श्लोक आहे 50. आपण 50 श्लोकावर आलो. हार जिंकलो आपण. भाग्यवान समजते मी, तुम्ही पण. कारण एका एका शब्दाचा भावार्थात हृदय आपण पोहोचवलंय. एक एक माऊलीच्या शब्दाचा मनोगत हृदयाने जाणलंय. आपण तपस्या केली 18 अध्यायाची. आता फक्त थोडे वेळ राहिले. आपण 1000पर्यंत आलो. 800 वेळ राहिले आपले. फक्त 800, केवळ 800. पण कसं आहे माझा स्वभाव होतो. हा 2 महिने संपून जातील 800, पण तसं होता येत नाही. करता तर वेळ लागतो. आणि शब्दशः बोलायला वाचून पण होते, पण तसं नाही. कारण आता अंतिम टोकावर आलो आपण. आत्मसिद्धी ह्याच्यामध्ये कमतरता नाही. माग एक दिवस बोलले आणि आता का म्हणून तसं करू. मध्ये म्हणलं होतं 20 वय 15 घेतले मी. 10-20 घेतल्या हवे आपण. पण आता सुंदर असं विवेचन निघताना नुसतं वाचून शब्दशः बोलता येत नाही आणि ते बुद्धीला पटतच नाही पटत. जेव्हा आपल्या फ्रीजमध्ये काजू, बदाम, पिस्ते, मनुका असल्यानंतर आपण सगळे प्रकार देतो समोरच्या आलेल्या व्यक्तीला. हे देऊ का, ते खा, ते खा, ते खा. जर असले तर, जर नाही तर काय देतो. तसं माऊली सगळं अलंकार म्हणून सगळं द्यायचं. अलंकारयुक्त भाषा आहे माऊलीची. आता कशी अलंकारयुक्त भाषा ऐका. सिद्धी प्राप्तो तथा ब्रह्म. आत्मसिद्धी आहे, ते ब्रह्म प्राप्ती होतीये. ती सिद्ध तुला मी आता देणार आहे आणि तुला त्या माझ्या हात घेणार आहे. तू आणि मी एक होणार आहे अर्जुना. आता तू मी आणि 2 नाही राहणार. असे देवा. हो अर्जुन ऐका. सिद्धी प्राप्तो तथा ब्रह्म. तुला आत्मसिद्धी देणं प्राप्त करून देणार आहे. आणि त्या आत्मसिद्धी ब्रह्माची प्राप्ती होती. आणि ती ब्रह्म प्राप्ती कशी होती ते तुला मी ज्ञानाच्या द्वारे सांगतो. पुढचा श्लोक न वाचला नाही, पण आधी साधं कारण आपल्या झालेला आहे. ऐका पुढचा. समासेन कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या पराः. समासेन कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या पराः. ज्ञानाच्या द्वारे आत्मसिद्धी प्राप्त होती, ब्रह्म प्राप्ती होती. हे तुला मी देणार आहे आज ज्ञान. हा या 8व्या अध्यायातला महत्वाचा श्लोक आहे. 4 करत असतात. भगवंत बोलतात अर्जुनाला, ह्या श्लोकातून तुला मी आत्मसिद्धी देणारे प्राप्त होणारे. तुला ब्रह्मप्राप्ती कशी होती, ते ज्ञान कसं असतं, त्या ज्ञानाच्या द्वारे तुला ब्रह्मरूप कसा होतोस हे तुला मी सांगणार. आपल्याला शब्द शाखांचं वाचलिक वाटतं. कळायला काय ढेकळं कळायला, काय कळायला, विस्तार तेंडानं पडू. इतकं कळाल्यावर भगवंत काय बोलले, अर्जुनाला काय कळालं, हे जेव्हा उमजून शब्द जर बोलले तर तो श्लोक लागला का शब्दशः. नाही सांगा बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे माऊली. बरोबर कळत नाही असं नाही म्हणत आम्ही, पण सूक्ष्मता नाही सूक्ष्मता. मान्य करा की न करा, आम्ही तुमच्या मान्यता बसलो नाही. आम्हाला माऊलीच्या भूमीचा आणि श्लोकाचा भावार्थ पूर्ण बाहेर काढायचा. तुमच्या मनोगताला कोण बसलं बघत, मला काय पटलं नाही त्याचा विचार नाही आम्हाला करायचा. एक विचार मान्य आहे माई, आम्हाला मान्य आहे माई, मान्य आहे माई. अजून काय सांगायला, ह्या श्लोकात काय द्यायचंय कळायला पाहिजे ना बाबा. मला रक्त घंटा भरवली, मला काय करायचं. बरं बोलते मी. सिद्धी प्राप्त तथा ब्रह्म. तुला ब्रह्माची प्राप्ती करून देण्यासाठी ज्ञान योग तुला सांगायचा, ज्ञानाचे गीत सांगायचे. आणि ज्ञानाच्या माध्यमातून तुला ब्रह्म प्राप्ती कशी होती हे तुला कळून द्यायचं अर्जुना. एवढं कळावं लागतं त्याच्यातलं. तेव्हा तो कुठतरी माऊली काय बोलली हे कळालं आणि होतं पुढे लांब आहे. सोपं आहे का काय ते. उदे दता दिन कर प्रकाशचे आते अंधार. का दीप संगे कर्पूर दीपची होय. दीप संगे कर्पूर दीपची होय. कापरानं दिव्याला स्पर्श केला, कापूर राहत नाही, दिवाच्याच प्रकाशाचा अग्नी बनतो. दीप संगे कर्पूर दीपची होय. काय शब्द असतात सुंदर. दीप संगे कर्पूर, काय भाषा आहे.
दृष्टांत आहे हा. दिव्याच्या संग जर कापूर धरला तर कापूर राहत नाही, तसं ज्ञानामध्ये वृत्ती गेली तर अज्ञान राहत नाही. पण कसं मॅडम, सखोल अभ्यास नसतो, सत्संग नसतो, बुद्धिमांद्य असतो, अधिकार कमी असतो आणि आपल्याला कंटाळा असतो श्रवणाचा. मन लावून करा बरं तुम्ही अभ्यास, त्याच्यापेक्षा लाखपड बोलता तुम्ही मला. पण कमी ना पात्रता. आपल्याला दुसरा आवडतो संसार. मग इथं आपलं मन लावून अभ्यास केला, मन दिलं इथं भगवंताला, तर देवा कसा उत्पन्न होतो. उदास होता देहाच्या वृत्तीतून बाहेर जातो तो सगळा विषय, सगळा संसार, सगळं 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 बाहेर निष्पडलं जात. आत राहतच त्या वृत्तीच्या. त्याला अधिकार म्हणतात, त्याला वैराग्य म्हणतात, त्याला उच्च स्थिती म्हणतात हृदयाची, बुद्धीची. त्या बुद्धीमध्ये तो येतो. मग संसार राहतो कधी का नाही. त्या बुद्धीला तो आवडतो पांडुरंग, मग तिथे जगत राहते का नाही. त्या त्या अंतःकरणाला ते ईश्वरापाशी जाऊन थांबा वाटतं, मग मध्ये हे आडवा येतो का नाही. पण तेवढा अधिकार सुसज्ज केला पाहिजे त्या मनाला, त्या बुद्धीला, त्या अंतःकरणाला, त्या वृत्तीला. सगळं सोडून, मन झाडून, अंतःकरण फाडून, अविद्या तोडून भगवंतापाशी जा वाटतं. तेव्हा तो संसार आडवा नाही, बाजूला होतो, मोठा आहे असा कळतो, त्याचा मिथ्यात्वाचा निश्चय होतो, वैराग्याला सुरुवात होती आणि साधूची संगतीच्या द्वारे स्थिती भोगता येते. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग दंडवत. अभ्यास केला देणं करू. सूर्य उगत प्रकाशाची आते अंधार, अंधारच प्रकाश झाला. ते जिथं अंधार होता ते लक्ष प्रकाश, हे कोणी केला? सूर्यानं. जिथं अज्ञान होतं ते ज्ञान झालं, हे कोणी केलं? गुरुनं. जिथल्या तिथं कळत पटापट पटापट. आपल्या समोर त्याला भांडणारी बाई बोलली, समोर समोरची एक वाक्य ऐकले की भांडकुदळ बाई 100 वाक्य बोलती. गरीब बाई बोलते का साधारण घेऊन राहिली, एक वाक्यच बोलते ती, तिला ते 100 वाक्य देते पटा 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 पटा. हे कस काय तो, कस काय तरी हा. एक वाई बिचारी बोलते असं नाही का, असं तिचं फाडून काढायला ती बाई दन 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 अंगावर पडती. मला चमत्कार वाटतो त्या संसारी बायकाचा. केवळ पाप, केवळ पाप. त्यांना बोल द्यायचा, हो सोडू द्यायची, आणि त्यांचा हंडा द्यायचा हे लक्षात ठेवायचं, सहनशक्ती ठेवायची. भर अंडे भरत राहा म्हणून शब्दानं कुणालाही दुखू नये, आवाज कधीही वाढू नये, तमोगुण त्याला आपण शिवू नये. त्या उद्यावर जाऊ द्या. पण फार कष्ट लागतात हे सहन करायला. फार फार शक्ती लागते हृदयाची, भक्ती लागते पांडुरंगाची, आणि स्थिती लागते ज्ञानाची. मग प्रतिती पांडुरंग त्या परमात्म्याची. विचार वाक्य लक्षात ठेवा आता बोललेलं. नियम आणि नियम हे 2 पाहिजे. आज ध्यान धारणा कुठे सांगितले, ध्यानाचे प्रकार आहेत. यम नियम ध्यान धारणा प्रत्याहार. करत नाही पण ऐका नसतं, त्याच्याद्वारे साधक माझ्याकडे कसं आहे तो सांगितलं. प्रत्याहारात ना हात म्हणणे, यम नियम पाक करतो, कारण त्याच्यामुळे इंद्रियाचा निग्रह असतो. कोणी काय बोललं, कोणी काय ना आठवलं, त्याला त्रास होत नाही, विकारच नाही ना, त्रास कसा होईल. यम आणि नियम, मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह. इंद्रियाला काय मागं द्यायचं नाही, मनाला जगत सत्य वाटत द्यायचं नाही, मनामध्ये विकार होऊ द्यायचा नाही, आणि मनातल्या अविद्या वाढवायची नाही, तिला संपवायची. यम नियम ध्यान धारणा प्रत्याहार पुढे येणारे सांगतो तुम्हाला. चला, उदयता आधी न करू, सूर्य उगवला, प्रकाशाचा आते अंधार, प्रकाश, त्या प्रकाशाने अंधारात काय केलं? प्रकाश रूप केलं. का दीप संगे करपरू दीपाची होय. माऊली म्हणतात, जर कापूर घेतला, दिव्या संग लावला, तर दिव्याचा स्पर्श होताच कापूर पण अग्नी झाला, तसा बोधाचा स्पर्श होताच बुद्धी ब्रह्म झाली. किती सुंदर आहे माऊलीचं मनोगत बघा. ज्या परमात्म्याच्या बोधाच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे ईश्वराचा संबंध होतो, ती बुद्धी ब्रह्म होती, आणि ती ब्रह्मप्राप्ती मी तुला सांगायलो. सुंदर वाटतं. बाकी काय नको, ही का अवस्था राहावी. हा शब्द आहे दंडवत, खूप सुंदर शब्द आहे बेटा. ओवी एकदा ऐकावी, पुन्हा ऐकायची वेळ गरज भासत नाही. हा भासत नाही. एकदा ओवी कळाली इथं राहावी आपल्या हृदयात, छान मांडून बसावं त्या ओवीनं.
इथं नाते बसते तिथं हे माझं बसव गाढवाचं वजन कवर बी ओवी बसवावी ज्ञान बसवावं आपण त्या स्वरूपात राहावं आत्मबोधाचं तत् यावं आपल्या आपल्या सिद्धीला पाहावं ऐक्याचा बोध घ्यावा आणि आपल्या रूपाला आपण जाणावं आणि तिथंच आपण थांबावं एकरूप व्हावं आणि त्याचा अनुभवात आपण जगावं आणि देहाला सोडलं तरी न घ्यावं. बरे खूप काय बोलता येतं पण काय काय बोलावं किती किती सांगावं ओवी राहते आणि तुमचं विषयांतर होतं पुन्हा बरंच खूप काही असतं अंतरंगामध्ये. आतून भगवंत देतो बेटा. त्या ज्ञान दीक्षा म्हणतात शक्तिपात म्हणतात गुरूंचा ते येऊन बोलतात बेटा आमच्या हातात तेवढं बोलणं एवढी वन सन 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 चालणं हे नसतंय तर मला कळत नाही म्हणून सांगावं लागतं. कारण हे विवेचन करायला आम्ही कमी पडतो आमच्या अवकाशात नाही. इथं ती परंपरा व्यासपीठ बोलतो आम्ही नसतो इथं हे लक्षात ठेवायचं. तया लवणाची कणिका मिळत ठेव उदका उदकच हो ठाके उदकच हो देखा ठाके जेई. लवणाची कणिका मिठाचा खडा पाण्यात पडला तर तो खडा राहत नाही तो पाण्यामध्ये मिसळून जातो आणि पाणी खरट होतं पण मीठ संपून जातं बुद्धिराम होती अज्ञान संपून जातं. आता ऐका कान दिलत चैवविलिया स्वप्ने सिनी धावाया जावोनी आपण पया मिळे जैसा जावोनी आपण पया मिळे जैसा. आपण झोपी गेलो पुन्हा स्वप्न पडलं स्वप्नाचे पदार्थ दिसले पुन्हा स्वप्न मावळलं झोपही मावळली आपण जागृतीत आलो आणि निवास सुरू झाला. स्वप्नही नाही झोपही नाही जगताचे पदार्थ बी नाही अज्ञान नाही वृत्ती नाही जगताचे दृश्य पदार्थ बी नाही. खूप सुंदर आहे. हो माऊली. कळालं? हो माऊली. हो, छान. आपण झोपी गेलो मग जागृती गेली आपली जागृतीनंतर सुषुप्ती म्हणजे झोप आली झोपेनंतर स्वप्न आलं स्वप्नानंतर पदार्थ आले आणि पदार्थाचा संबंध झाला पण अचानक जाग आली तर अचानक ज्ञान झालं तर अविद्या रूप निद्रा गेली. अविद्येच्या निद्रेतून दिसलेला जगताचा पसारा पण गेला आणि पसारा हा खोटा आहे असा अनुभव आला. तो दुःख देतो सुख नाहीये तो दिसत असून खरा नाहीये त्याचा संबंध बरा नाहीये संबंध माझा रामाचा आहे मला अनुभव सुखाचा आहे प्रत्येक परमात्म्याचा आहे. ही अनुभूती सतत त्या ज्ञानी महात्म्याची असती. दृश्यात तो नसतो दृश्य दिसून त्याचा बाद असतो कारण हे सगळं चित्र आहे त्याच्यातून जागा होतो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी येतो तो मी असा अनुभव घेतो आणि हे जगत दृश्य आहे हे खरं नाहीये हा स्वप्नासारखं आहे. स्वप्नातून जागा झाल्यावर हा व्यवहारच आहे दिसलेलं खोटं आहे. तसं जागृती पण ज्ञानाच्या नंतर हे पण जागृती पण स्वप्न वाटतं. जेव्हा स्वप्न स्वप्न ठरतं तेव्हा जागृती पण स्वप्न ठरतं. ज्ञान मात्र सत्ता होती ती मात्र सत्ता होती म्हणून हे सुद्धा स्वप्न होतच आहे असे ज्ञानी महात्म्याला वाटतं. असा त्याचा निश्चय होतो तो जीवन मुक्त असतो नाहीतर नाही. साष्टांग दंडवत माऊली काय सुंदर येते साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर. हा. बापरे शब्दच नाही माऊली आता छान म्हणणं पण शब्द नाही हा छान म्हण अप्रतिम येत आहे माऊली. आहे वास्तविक आहे बेटा खरे आपण झोप जागृती संपली झोप आली झोपेनंतर स्वप्न पडलं स्वप्नामध्ये दृश्य दिसले ना त्या दृश्याला तो आहे म्हणतो पण आहेपणा स्वप्नाचा कुठपर्यंत आहे जोपर्यंत जाग आली नाही तोपर्यंत. पण जेव्हा त्याला जाग आली झोपही गेली स्वप्नही गेलं स्वप्नाचे पदार्थ गेले तसं ह्या जागृतीतून जाग आली अविद्या गेली अविद्येने दाखवलं दृश्य पसारा गेला आणि दृश्य पदार्थाचं जगतही केलं आणि केवळ तो उरला तो म्हणजे चिन्मात्र सत्ता चैतन्य सत्ता एक व्यापक आनंद रूप तो नाही माझं रूप आहे हे दिसलेलं माझं रूप नाही अस्तित्व माझं रूप आहे हे जातं किंवा राहतं त्याचा माझा संबंध नाही मी तर तो आहे असा अनुभव महात्म्याला येतो आणि तो ज्ञानातच राहतो तो अनुभवासंग खेळतो तो देहावर नसतो देहाचा वाद असतो वृत्तीचा निराश असतो अज्ञानाचा नाश असतो आणि जगताची सत्ता बंद असतील परमात्म्याची सत्ता प्रत्यय असतो आणि तो सर्वत्र आहे असा अनुभव असतो आणि त्या ठिकाणी ती वृत्ती एकरूप असती त्या ठिकाणी अविद्या नसती केवळ रामाची खरी स्थिती असती ती म्हणतात ज्ञानसिद्धी आत्मसिद्धी. बापरे सुंदर.
फक्त कान दृष्ट सेवरिया स्वप्नेसी निधवाया जाऊन आपण पया मिळेसा तैसे जया कोणासी दैवे गुरुवाक्य श्रवणाचे सवे तया कोणी एका दैवे कोणाचं भाग्य उद्याला आलं. तुम्ही जे काल बोललात की जंतूच्या 40 बायका होत्या तिथे राहिल्या 5 का 6 एवढं आपल्याला आनंदला जायला काय झालं आता ऐका जेव्हा आपण आनंदात होतो तर 3 गाड्या पुरत नव्हत्या आपण जया कोणासी दैवे तसं दैवान भाग्यानं कुणाला एखादा गुरु मिळाला ब्रह्मवेत्ता गुरुवाक्य श्रवणाची सवय श्रवणाच्या माध्यमातून महावाक्याचा लाभ झाला. द्वैत गिळवणी विसंबे आपण पयावृत्ती द्वैत गिळवणी विसंबे आपण पयावृत्ती त्या वृत्तीने द्वैत गिळलं आणि आपल्या स्वरूपाला प्राप्त झाली. मी राम आहे अशी ओळख झाली. आत्मसिद्धी प्राप्त झाली. देहबुद्धी निघून गेली. कोणाला आता भाग्यानं एखादा गुरु मिळाला श्रवण कळालं महावाक्य मिळालं अज्ञान मिळालं हृदयाच्या पांडुरंगानं बुद्धीला दर्शन दिलं. कोणी क्या दय म्हणून आठवण झाली. हे लोक जे असतात ना लोक चांगल्या लोकांना पण बाजूला करतात जाऊ नका तू ऐकू नका हे चांगलेच लोक स्वतःला संत म्हणून घेणारे महाराज म्हणून घेणारे लोकांचं नुकसान 40 बायका आलत्या माझ्याकडे बिचाऱ्या त्याला रोखून टाकलं जाऊ नाही जायचं नाही जरा पाप घ्या आणि फेडा पडा तयासी मग कर्म करणे मग त्यानं कर्म केलं. हे बोली जेलचे कवणे आकाशाने जाणे आहे कान मग तयाचे कर्म करणे हे बोली जेले मग त्या आत्मसिद्धी प्राप्त करणाऱ्यानं कर्म करावं हे काय बोलावं त्यानं कर्म केलं काय ना केलं. आकाशाला येणार आहे का आकाश इकडून तिकडे जातं का तसा महात्मा व्यापक होतो त्याला कर्म राहतं का तो तर भगवंताला मिळाला त्याची प्राप्ती ईश्वराने त्याला जवळ घेतलं दोघं एका ठिकाणी आले मग त्यानं मला कर्म करावं का अर्जुन असे करे का हे बघा आहे वाचते आहे का तयासी मग कर्म करणे हे बोली जेल शिकवणे कोण बोलणे हिनं कर्म करावं आता मॅडम असं कोणी बोलू शकेल का नाही. आकाशाशी येणे जाणे आहे काय आकाश चालतं इकडून तिकडं तो पण तेच आहे ना मग सगळं तोच आहे ना मग त्यानं कर्म करावं का नाही. संस्कारानं कर्म करतो तो तर नाही केलं तर बिघडत नाही केलं तर बिघडत नाही म्हणून कळत नाही कुठपर्यंत काय करावं हे लोकांना कळतच नाही. म्हणून मी तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही बघा म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही त्याला कर्म करायची गरज नाही त्यानं केलं का न केलं का सारखंच. पर्यायीसे जरी काही नवे जया त्याला काय करायची गरज नाही. कानावचनाची या भेटी सदिसाची पैकिरटी वस्तू होणे उठी कवने कदो आम्ही हे वाक्य महाराजांच्या कीर्तनामध्ये 1000 ऐकलेलं 1000 वेळेस. कानावचना वचनाची या भेट ह्या कानाचा आणि ह्या महावाक्य समजाचा भेट झाली वस्तू होऊन उठी कवणे कज वस्तू म्हणजे परमात्मा तो घेतो तो बुद्धीनं बुद्धीमध्ये तो बुद्धीचा संबंध होतो बुद्धीने तो प्राप्त होतो वस्तू होऊन उठी कवणे एक जो एकला आता एखादाच असा होतो लाखातून एक मला प्राप्त होतो बाकीचे नाही. मग देव त्यांना कोणत्या ना जन्मामध्ये पुण्य प्राप्त कामी येतं पण जन्म येतो पुन्हा पण मनुष्याचा जन्म देतो त्यांना ढोराचा गुराचा म्हशीचा एवढा फायदा श्रवण करणाऱ्या लोकांचा. कवण एकच लाखातून एक मुक्त होईल सगळे होणार नाही असं भगवान सांगितलं. कवण एकच एखादाच
महावाक्य श्रवण ऐकलं, अज्ञान संपलं आणि त्यानं माझ्या पदाला प्राप्त झाला. वस्तू घेऊन होती, तो परमात्म्याला घेतल्याशिवाय बुद्धी थांबतच नाही. ती तिथं थांबती, एक होती, मी राम हे अशी ओळख होती. पुन्हा देहभाव उत्पन्न होत नाही, अज्ञान उरत नाही आणि मन जगात शिरत नाही. कवन एकच हो. असा एखादाच मला प्राप्त होतो अर्जुना, जास्त नाही. मग देवा बाकीचे लोक जे ऐकतात, हो ना अर्जुना, त्यांना मी घ्यायला जातो. तीव्र जर असं श्रवण तर घ्यायला जातो, नाहीतर नाही. बरोबर केल्यावर नाही, मनातून नसल्यावर नाही, नावं ठेवून केल्यावर तर नाहीच नाही. ते पुण्य कधी ना कधी मग काम येतं. मग जंबर देईल, मग आधार घ्या, लाख घ्या, ते पुण्य ठेवतो शिल्लक. नंतर दुसऱ्या मग त्यांना साधण्याचे तर मग काहीतरी झालं तर मग जवळ घेतो, मग पुन्हा ज्ञान देतो, त्याला संतांच्या कोळाकडे नेतो, त्याची संत संगत लाभून देतो. मग त्याच्या अधिकारानुसार तो मुक्त होतो. पुढचं काम त्याचं आहे, आधीचं काम माझं आहे. संत कोळाकडे न्यायचं काम माझं आहे आणि अधिकार प्राप्त करून मुक्त व्हायचं काम त्याचं आहे. समजलं का मराठी? हो माऊली. हो हो माऊली. नमस्कार माऊली. आता पुढे पाण्यावचनाच्या भेटी, सरिसाच पै किरटी, वस्तू घेऊन उठी, कवणे कदा एक जाऊ. सरिसाच पै किरटी, पटकन तो माझ्याकडे येतो. बुद्धी, तो म्हणजे बुद्धी. हे घेऊ नका भांड, नासक भांड, त्याला माझं म्हणायचं, त्याचा प्रेम करायचं. हे आडवं येतं मध्ये उपाधी, कशी ती काय नाही बघू. पुढे चला खाली येऊ आपण आता. टाइम झाला, 1 उजून येते, 7 वाजले ना, 8. हॅलो हो माऊली. 5 मिनिटं घेऊ का? घ्या ना माऊली, 8 वाजलेत आताशी. हा. एरवी स्वकर्माचे निवन्नी, एरवी स्वकर्माचे निवन्नी, सधर्माचं पालन करून जे वाट्याला आलेलं कर्म साधलं, त्याच्या वन्नी म्हणजे उष्णता. त्यानं काय होत आहे का? काम्य निषिद्धाची या इंधनी, त्या कर्माच्या पुण्यानं काम्य कर्म निषिद्ध कर्म जळून टाकलं मी. पुढं रजतमे किर दोनी जाळली आधी, त्या बुद्धीतला रज जाळला मी, त्या जीवाचं तम मी जाळलं. कारण त्यानं स्वधर्माचं पालन केलं, घरात दान पुण्य केलं, वास्तूला पावन केलं, अतिथीला प्रसन्न केलं, त्याचा रज आणि तम जाळून टाकला. आणि नंतर काम्य आणि निषिद्ध कर्म त्याच्यापासून बंद केलं. आता फक्त एकच त्याचं राहिलं, मला त्यानं जाणावं. एकच उरलं त्याचं. काय सांगितलं भगवंत, काय बोलले बघा. रजत मग किर दोन्ही, त्यांचे रज जाळला, तम पण जाळला. कशामुळे देवा? त्याने स्वधर्माचं कर्माचं पालन केलं. फक्त स्वधर्म, वर्णानुसार आलेल्या वाट्याला केलेल्या कर्माचा प्रसाद भगवंताने त्याचं रज आणि तम जाळून टाकलं. किती सुंदर आहे बघा ना. आपण असं ऐकलं की आपण असं वागतोच, पुन्हा थोडंच नाही असं ऐकून कळत. खूप सुंदर माई. आणि खरंच परलोक मस्त आहे का? आता पुत्र, वित्त म्हणजे पैसा, पुत्र म्हणजे लेकरू, परलोक म्हणजे स्वर्ग, नरक, काय ब्रह्मलोक, इंद्रलोक, चंद्रलोक, काय मातीचे लोक वगैरे आहेत, तिकडे तिथे जायचं तुम्हाला. ते कर्म करून पुण्य करून. अज्ञान असतं तिथे जावं लागते. ज्ञान झालं ते संपते. कुठं कळते अज्ञान आहे का मला ज्ञान आहे, मला देहाचं भान आहे का भगवंताची जाण आहे. गुर गुर करती बाई, मी असं का करू, मी असं का बघ, मी का सहन करू. करावंच लागते. का करू म्हणजे तुला भगवंताकडे जायचं, सहन केल्याशिवाय का? समाधान निग्रह, समाधान माहित नाही तुला? वाचणं विचारसागरकडे घे ना. समाधान, समाधान, निग्रह, चित्ताची एकाग्रता, ती पाठ करते एकदा. एका ठिकाणी बसायचं. पुत्र वित्र कल परलोक, यथा तिहीचा अभिलाख. अभिलाषा म्हणजे याचा मोह, याचा बंद करतो. ऐक ते डबल ऐका, मी डबल वाचते. या तिहीचा अभिलाख, अभिलाषा म्हणजे मोह. घरी होय पायिक हेही झाले. हे तिघ जण तुमच्या सेवा करतात, पायिक होतात.
मित्रवृत्त तुमच्यापासून बसते, तुला काय धंद्याचं घे, त्याची इच्छाच राहत नाही पुन्हा. नग म्हणते नग, आता खूप झालं, कटाळा आला, आता म्हणले काय माई चांदी घ्यायची नाही, सोनं घ्यायचं नाही, खूप झालं म्हणली ती पुट्टी, खूप झालं माई. आणि मग बोलते नाव देतात, मी भेट नाही कोणाला, कमी मिळायचं का लेकरू दुखतो म्हणजे पैसा, आणि परत म्हणलं का आम्हाला त्याचं कटाळायला त्याची सेवा करते ती. तुला किती पाहिजे, हा घे. आपल्याला पुरत म्हणतात ते, आडवं येत नाही, पुरत होतं आपल्याशी. म्हणून तिने सांगितलंय घरी होय पायिक. पायिक म्हणजे श्रेय बनतात ते, धन बैल श्रेय बनतो, पुत्र श्रेय बनतो, आणि परलोक सुद्धा तुला तुझी सेवा करतो. नको म्हणतो माझ्याकडे, तिकडे जा भगवंताकडे. बापरे माई, खरंच 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 खूप सुंदर माई अनुभव आहे या गोष्टींचा. पायिक हे झाले, ते पण देऊन टाकले त्याला, न मागता देतो, त्याला ट्रप्ट करतो मी, माझ्याकडे घेतो. काही कंपनी येत नाही त्याला, काहीच नाही. आता ऐका, पायिक हेही झाले. इंद्रिय सैरा पदार्थी रिगता विटाळी होती, की प्रत्याहार फिरकी नाणे किर, तीही प्रत्याहार फिरकी नाणे किर. इंद्रिये विटाळली होती, विषयानं, भोगानं, वासनेनं, कर्म, हे करायचं ते करायचं, हे सगळे इंद्रिय मी धुवून काढले. कसं ना, प्रत्याहारानं. ध्यान धारणा प्रत्याहार, पहिल्यांदा ध्यान लावायचं, त्या बुद्धीची धारणा भगवंताची करायची, त्याचा प्रत्यय घ्यायचा, त्याला प्रत्याहार. त्या तिघांमध्ये बुद्धी नाडी नाहून निघाली. मग काय झालं, दिविगता विटाळी होती. कोणची? इंद्रिये सैरा पदार्थी. इंद्रिय थरट पळाली, हे पाहिजे ते पाहिजे, पाप करायचं, खोटं बोलायचं, हे कमवायचं, ते आकोळा करायचं, ते ठेवायचं, हे सगळे इंद्रिय विटाळून गेलते. वासनेनं, भोगानं, पदार्थानं, नाना विषयाच्या सामुग्रीनं सगळे इंद्रिय विटाळले होते. त्या इंद्रिय ध्यान धारणा प्रत्याहाराच्याच माध्यमातून नहाले, आंघोळ केली त्यांना, आणि त्याला मी शुद्ध केलं, त्याला मी ज्ञान दिलं, त्या बुद्धीला माझ्याकडे घेतलं, आणि त्याला तो आहे असं कळून दिलं. ती बुद्धी माझ्यात आली, ती शुद्ध झाली, त्या विटाळली होती ती धुतली. त्याला भोगून विषयाला जाणून, विषयाला जवळ धरू धरू पदार्थाचा, वृत्तीचा आणि विषयाचा संबंध, ती वृत्ती विषयाला आवटळून बसती, सोन्याला कवटळून बसती. ती ध्यान धारणेनं प्रत्याहारानं नाहली, आणि त्या वृत्ती शुद्ध झाली. ती पुन्हा त्या भोगाकडे नाही गेली, ती आत्मबोधाकडे आली, भगवंताच्या प्राप्तीसाठी ती तयार झाली. तिला आत्मसिद्धी मी प्राप्त केली, ती खरा आनंदाचा भोग घ्यायली. मग बाकीचा भोग तिचा बंद केला, आणि ती माझ्या आत आली. बापरे, ती धारणा तोच आहे धारणा. आणि प्रत्याहार म्हणजे त्याचा प्रत्यय सदा घेणं, देहाचा प्रत्यय संपवणं, वृत्ती देहातून बाहेर काढणं, समाधी षटकापर्यंत जाणं, समाधी लावणं, रोज ओंकारामध्ये येणं, ओंकाराचा उच्चार करणं, त्याच्या ध्वनी प्रसन्न बाहेर काढणं, आणि त्या ध्वनीनं घर पण छान होतं आणि मेंदू पण छान होतं. मेंदूचे बाधा, मेंदूचे रोग जातात. म्हणून ध्यान धारणा आणि ओंकार त्या करावाच. रोज 100 ओंकार करावा. ज्याला मेंदूचा त्रास आहे, ज्याला मेंदूची गोळी लागली त्यानं मेंदूच्यासाठी ओंकार करावा. मेंदू स्वच्छ होत आणि पॉवरफुल होतो, बॉडीचा त्रास पण जातो, बिमारी बंद होती, आणि देह परमार्थाला चांगला साग्र शक्तिमान होतो. जर देह साथ देत नाही तर काय करावं त्या बाईनं? जनशास्त्र अडीच असो, देहाचीच व्यथा सुरू झाली, मुंडके मुंडके, कसा अभ्यास करा, कसा निग्रह करा, कसं चिंतन करावं? देह साथ देत नाही बायकांना. बऱ्याच बायकांना अडचण असते, कुणाची पाठ दुखते, कुणाचं मुंडकं दुखतं, कुणाचं गुडघं दुखतं. दुखतंय का? आणि आता 50 संपर्यंत काही ना काही होतच. मग त्या त्रासामध्ये अध्ययन होत नाही, चिंता असते, संसाराचे काय कर्म राहिले असतात, म्हणून अधिकार थोडा कमी पडतो. म्हणून ते आटवायचा, पटपट चालायचं, आणि श्रवणामध्ये यायचं, मुक्त व्हायचं. हेच मला सांगायचं. त्याच्यापेक्षा मला बाकी काही कळत पण नाही, मला माहित पण नाही. हे माझ्या घरून गेले मला, हे तुम्हाला मी सांगते की श्रवण सोडू नका, अध्यात्म टाकू नका, देहावर येऊ नका, संसारात रमू नका, विषयाकडे जाऊ नका, प्रतिस्वीकार होऊ देऊ नका, जगत आहे म्हणू नका, आणि मला सोडून माझ्या भगवंताने माझ्या घरून मला हेच दिले. ते स्वामी आम्ही ऐकलंच नाही काय, म्हणून
आमचे बहिरंग फिरंगाचा मंडळ होतो. तुम्हाला आवडतंय तिथे तुम्ही बसा, आम्हाला देणं नाही घेणार. आम्ही वेदांताशिवाय आमचे कान बाटलेच नाही. स्पष्ट आणि खरं बोलते. आता ज्ञानेश्वरी आम्ही कुठं गेलो नाही. आमच्या मठाला गुरुजीला सोडून महावाक्याला वेदांताला टाकून आम्ही कुठेही तोंड घातलेलं नाही. म्हणून आम्हाला हेच आवडतं. तुमची आवड तुम्हाला, आमची आवड आम्हाला. कळालं? हो माऊली, हो माऊली. खूप छान झालं आजचं. खूप सुंदर कशी झालं. प्राप्त करायची वाचू का माऊली थोडं? वाचा. कुंडली गोदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम कल्याण सर्व सुखी प्राप्त वस्तू. चला बोला. वाचा. हो माऊली. हरि ओम. अध्यायाचा आपला आज आपण जे श्रवण केला तो श्लोक नंबर 50, जिथून हा क्रमयोग म्हणजे आत्मसिद्धी कशी प्राप्त होते हे भगवंत अर्जुनाला सांगतात. तसं बुद्धी देहाच्या दारामध्ये विषयाची भीक मागत होती. ती खोट्या जगाकडे धावत होती. ती देहातच राहत होती आणि देहच मी म्हणत होती. ती स्वरूपाच्या घरात आली, त्याला म्हणतात आत्मसिद्धी. ती स्वरूपाच्या घरात कशी आली तर ती बुद्धी श्रवणामध्ये गेली, वेदाच्या गाभाऱ्यात थांबली. तिथून ती निघतच नाही. तिला देहाचा लोभ होता तेव्हा मोक्ष सिद्धीचा लाभ नव्हता. पण जेव्हा तिला सिद्धीचा लाभ झाला, आत्मसिद्धीचा लाभ झाला, तेव्हा तिला देहाचा लोभ नाही. मी तर भगवंतच आहे, मग देहाचं मला भान का? इथे विवेक वैराग्य महान असतात आणि मी कोण हे कळायला अध्यात्मशास्त्र असतं. त्याला आत्मविचार लागतो, वेदाची भक्ती लागते, साधूची संगती लागते, तेव्हा अज्ञानाची समाप्ती होते. तोच तरतो, नाहीतर मी आणि माझं याच्यातच तो गुंतून पडतो. अंतरंग परमार्थात तो प्रवेश करतो आणि तेव्हा बुद्धीला आत्मसिद्धीचा लाभ होतो. तोच मी, ही सिद्धी हातात येते. यालाच म्हणतात आत्मसिद्धी. पाठ म्हणजे काय? पाठ म्हणजे वेदाचे विवेचन, अध्यात्मशास्त्राचे निरूपण म्हणजे पाठ, आवरणाची निवृत्ती म्हणजे पाठ, जगताचा बाद म्हणजे पाठ आणि स्वरूपाचं प्रगटीकरण म्हणजे पाठ. वृत्तीचा बाद ते खरं आत्मचित्त. जिथं होतं जीव आणि शिवाचं मिलन, जिथं होतो दृश्याचा बाद होतो आणि अबाधित परमात्मा प्रगट होतो. ती वाणी म्हणजे वेद आणि ते कळणं म्हणजेच आत्मसिद्धी. ही आत्मसिद्धी होते म्हणजेच जेव्हा गुरुकृपा होते, श्रवणाला सुरुवात होते आणि अज्ञान समाप्त होतं, तेव्हा ही आत्मसिद्धी प्राप्त होते. श्लोक नंबर 50 त्याचं निरूपण. या ज्ञानाची दीक्षा ही ब्रह्मवेत्त्याकडून व्हायला हवी. भगवंताची प्राप्ती तेव्हाच होते. संत संगतीमध्ये महावाक्याच्या श्रवणाच्या लाभानं देहभाव भस्म होतो, आत्माराम प्रगट होतो, भ्रमाचा नाश होतो, अज्ञानाचा विलय होतो आणि मी म्हणजेच तो हा निश्चय होतो. मग अनात्म्याला सोडून वृत्ती आत्मस्वरूपात विलीन होते. बुद्धी भगवंतात तत्काल विलीन होते. ती खरी आत्मसिद्धी. तेव्हा ती साक्षी भावात असते. साक्षी भाव म्हणजे ब्रह्मभाव, ब्रह्मभाव म्हणजे जगताचा बाद आणि जगताचा बाद म्हणजेच परमात्म्याची ओळख. जीवभावामध्ये वृत्तीत विकार असतो, मनात हाहाकार असतो, सुखदुःख असतात, जगताचा संबंध असतो, विषयांचं प्रेम असतं आणि देहाचीच ओळख असते. तो झाला जीवभाव. आणि साक्षी भावात म्हणजे ब्रह्मभाव. त्याला जाणून भक्ती करणं आणि त्याला न जाणता भक्ती करणं हे भक्तीचे दोन प्रकार आहेत. त्याची ओळख ही ज्ञानानं होते आणि सिद्धी ही महावाक्याने होते. ती खरी अभेद भक्ती. जेव्हा तोच मी ही अभेद भक्ती आणि तो आणि मी हा जेव्हा भेद होतो तेव्हा भेद भक्ती. जेव्हा अज्ञान नष्ट झालं, आवरण गुरुच्या बोधाने काढलं, तेव्हा परमात्मा प्रगटतो. बुद्धी 3 देह ओलांडून म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, या तिन्ही देहाला ओलांडून मी देह म्हणणारी, मी बुद्धी मन म्हणणारी, हे तिन्ही देह ओलांडून आणि अज्ञान हे तिन्ही देह ओलांडून तिथे जाते आणि तिथे एकता ही गुरुच्या बोधानेच होते. तो खरा निरुपाधिक आहे आणि ईश्वर हा उपाधीत बांधलेला आहे हे कळायला हवं. ती खरी चिन्मात्र सत्ता, ती आवाच्य सत्ता, जो निरुपाधिक रूप आहे, त्या सत्तेमध्ये जगतच नाही, तिथे व्यवहार जगताचा नाही. संबंध ईश्वर हा उपाधीने बांधलेला आहे, तिथे संबंध मायेचा आहे. पण आमचा ज्याने आवरण काढला त्याचा संबंध परब्रह्माशी आहे, परब्रह्म संबंध आहे, तो निरुपाधिक आहे, ती चिन्मात्र सत्ता. मी म्हणजे अहम ब्रह्मास्मी आणि तो म्हणजे परमात्मा. तो परमात्मा एक साकार पण आहे, एक निराकार पण आहे. जो दिसतो तो त्रिपुटीने दिसतो आणि जो असतो तो त्रिपुटी वाचून असतो.
त्रिपुटीच्या बाधानंतर तो प्रगट होतो. अंतःकरणात मन व भगवंत यांच्या ऐक्याचा जो प्रसंग होतो त्याला खरी ज्ञानसिद्धी म्हणतात. गुरुच्या मुखातून जेव्हा महावाक्याचं श्रवण येतं, तो बोध कानातून हृदयात येतो, त्या लहरी तिथे प्रस्थापित होता, तो बोध तिथे ठसतो, तेव्हा तिथला परमात्मा प्रगट होतो, तिथलं अज्ञान भस्म होतं, आवरण नष्ट होतं आणि परमात्मा स्पष्ट होतो. आणि वृत्तीचे निरावरण भगवंतात, आवरण रहित भगवंतात सरळ प्रवेश करते आणि त्या परमात्म्याशी तिचं आलिंगन होतं, ती त्याच्यामध्ये एकरूप होते. त्याला म्हणतात ज्ञानाची दीक्षा, आत्मसिद्धी. बुद्धीचा आणि परमात्म्याचा संयोग, एकता म्हणजेच आत्मसिद्धी. चार वृत्ती त्या परमात्म्यात विघरतात, परमात्म्यात एकरूप होतात आणि तोच मी हा अनुभव घेतात. तो सुखरूप होतो, आनंदरूप होतो. तो आणि मी एकच होणार, तू आणि मी असे एकच होणार आहेत अर्जुना, आपण दोन राहणारच नाही. ही ब्रह्मप्राप्ती कशी होते, ती ज्ञानानं कशी होते ते तुला मी सांगणार आहे. तू आता ब्रह्मरूप होणार आहेस, माझ्यात एक होणार आहेस. ते कसं होणार आहे ते तुला मी आता सांगणार आहे. जसं कापूर अग्नीला लागला तर अग्निरूपच होतो, तसं वृत्ती ज्ञानात गेली की अज्ञान राहतच नाही, ती वृत्ती ज्ञानरूपच होते. संसार खोटा आहे, तो तेव्हा आडवा येतच नाही, कारण तो मिथ्या आहे. त्या जगताची निवृत्ती होते, वैराग्य सुरू होतं, हे साधूच्या संगतीत होतं. आत्मसिद्धी भोगता येते. अज्ञान होतं ते ज्ञानाने गेलं, ते ज्ञान गुरुच्या बोधाने आलं आणि तो बोध वेदातून आला. त्या वेदातून महावाक्य आले आणि त्या महावाक्याच्या श्रवणानं अज्ञान भस्म झालं. जसं सूर्य उगवताच अंधारच प्रकाश होतो, तसं गुरुच्या श्रवणातून जेव्हा ज्ञान येतं तेव्हा अज्ञान भस्म होतं. ती शक्ती हृदयाची, ती भक्ती पांडुरंगाची, ती स्थिती ज्ञानाची, तेव्हा प्रतीती परमात्म्याची. बोधाचा स्पर्श होताच बुद्धी ब्रह्म होते. ज्ञानानं तिचा ईश्वराशी संबंध झाला, आधी देहाशी होता, देहाशी संबंध विच्छेद झाला आणि ज्ञानामुळे तिचा ईश्वराशी संबंध झाला, तिला ब्रह्मप्राप्ती झाली. जसं कापूर दिव्याला लागताच दिवास होऊन जातो, तसं बुद्धीमध्ये ज्ञान येताच ती ब्रह्मरूप होते. बोधानं ती एकरूप होते. ते अनुभवात जगावं त्याला ज्ञानदीक्षा म्हणतात, त्याला गुरुचा शक्तिपात म्हणतात. तो जेव्हा होतो तेव्हाच हे होतं अर्जुना. जसं मीठ पाण्यात संपतं, पाणी खारट होतं, तसं ज्ञानात बुद्धी राम होते आणि अज्ञान संपून जातं. जागृती स्वप्नानं सुषुप्ती. जेव्हा आपण स्वप्नात जातो तेव्हा स्वप्नाचे पदार्थ खरे वाटतात, पण जेव्हा स्वप्नातून जागृतीत येतो तेव्हा स्वप्न आणि स्वप्नातले पदार्थ खोटे वाटतात. तसं जेव्हा अविद्येच्या निद्रेतून आपण ज्ञानाच्या जागृतीत येतो तेव्हा दिसलेला जगत पसारा खरा नाही हे कळतं. हा जगताचा पसारा दुःख देतो, तो बरा नाही. संबंध रामाचा आहे, तेव्हा प्रत्यय परमात्म्याचा येतो. दृश्य दिसून खोटा आहे आणि तोच मी हा अनुभव येतो. दृश्याचा बाध होतो ज्ञानाच्या जागृतीने. स्वप्न आणि जागृती खोटं ठरतात आणि एकच ज्ञान मात्र सत्ता उरते. तो जीवनमुक्त असतो, तो चिन्मात्र सत्तेत राहतो, तेव्हा तिथे केवळ तोच उरतो, एक तो आनंद रूप, ते व्यापक आणि ते अस्तित्व, तेच माझं रूप आहे आणि ते तत्वच मी आहे. या ज्ञानातच तो राहतो, या अनुभवात तो खेळतो, तो जीवनमुक्त असतो. देहाचा बाध होतो, अज्ञानाचा निराश होतो आणि जगताचा विलय होतो आणि तोच सर्वत्र आहे हाच प्रत्यय येतो. तेव्हा अविद्या उरत नाही. त्याला केवळ रामाची खरी स्थिती म्हणतात, त्याला आत्मसिद्धी म्हणतात. भाग्यानं आणि दैवानं गुरु मिळतात. श्रवणातून जेव्हा महावाक्याचा लाभ होतो तेव्हा वृत्ती द्वैत गिळते. वृत्तीने द्वैत गिळलं की स्वरूप प्राप्ती होते, आत्मसिद्धी मिळते, अज्ञान जळतं आणि हृदयातल्या पांडुरंगाचं बुद्धीला दर्शन होतं. मग त्यानं कर्म केलं काय नाही केलं काय, तो भगवंताला मिळाला, एकरूप झाला. त्यानं काही केलं नाही तरी काही नाही, हरकत नाही. आकाराला येणे जाणे आहे, आकाशाला येणे जाणे आहे का? तसं ज्ञानी संस्कारात त्याच्या इंद्रियावर जे संस्कार असतात त्याच्यामुळे कर्म करतो, पण त्याला कर्म करणे उरत नाही. त्याने केलं तरी बिघडत नाही. त्याला त्रिशुद्धी कर्म करायची गरजच नाही. याला म्हणतात काना वचनाचे भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कौनी एकूजू. म्हणजे भक्त महावाक्याच्या श्रवणानं जेव्हा गुरुच्या मुखातून महावाक्याचा बोध निघतो, तो कानातून हृदयात येतो आणि हृदयातल्या परमात्मा तिथे प्रगट होतो आणि त्या परमात्म्यात बुद्धी एकरूप होते. त्याला म्हणतात
ज्ञानसिद्धी, काना वचनाची भेटी, असं लाखातून एखाद्यालाच मिळतं. हे तो वाक्यानं मला भेटतो, श्रवण ऐकतो, तिथे अज्ञान भस्म होतं आणि परमात्म्यातच बुद्धी एकरूप होते. देहभाव भस्म होतो, तिथे अज्ञान उरत नाही आणि मग मन जगात शिरतच नाही. तो जीवनमुक्त होतो. असा एखादाच उच्च अधिकारी असतो अर्जुन. पण ज्याला हे घडत नाही, महावाक्यानं त्याची एकता होत नाही, त्याला मी आणखी एक मार्ग सांगतो. जसं बुद्धीतला म्हणजे स्वधर्म कर्माचं ज्यानं पालन केलं, त्याचा रज आणि तम मी जाळतो. आता फक्त त्याला मला जाणायचंच राहिले. मग त्याला पुत्र, वित्त आणि कलत्र हे त्याची पाईक होतात, त्याची सेवा करतात, त्याला पूरक होतात, त्याला काहीच कमी पडत नाही. म्हणजे इंद्रिय विषयानं विटाळलेले असतात, ते ध्यान, धारणा, प्रत्याहार या अष्टांग योगाने या सगळ्यांनी धुतले की ते शुद्ध होतात. मग त्यांना मी ज्ञान देतो. त्याला ज्ञान दिलं की ती बुद्धी माझ्यात येते. ती वृत्ती विषयाला कंटाळून बसली होती, ती आत्मबोधानं आणि ज्ञानानं तिला भगवंताची प्राप्ती झाली, तिला आत्मसिद्धी झाली, तिला आनंदाचा भोग ती घेऊ लागली आणि ती माझ्या आत आली. ती वृत्ती देहातून बाहेर आली आणि माझ्यात एकरूप झाली. असं हे ध्यान, धारणा, प्रत्याहार यांनी जेव्हा तो शुद्ध होतो, तेव्हा त्याला मी ज्ञान देतो. म्हणजे मी संत रूपाने येतो आणि त्याला ज्ञान देतो, तेव्हा तो माझ्यात येतो. असं मी करतो अर्जुन. साष्टांग दंड. साष्टांग दंडोत.